समता न्यूजमध्ये आपले स्वागत. माणुसकीला काळिमा फासणारी अत्यंत घृणास्पद घटना नसरापूर येथे घडली. एका 65 वर्षीय नराधमाने एका 4 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिचा अत्यंत निर्दयीपणे खून केला. त्या लहान जीवाने जिला फक्त माणुसकीच समजतीये, जिने नुकतेच आपले आयुष्य जगायला सुरुवात केलीये, त्या नराधमावर आजोबाच्या नात्याने विश्वास ठेवला असेल, तिला कोणत्या वेदनेतून जावे लागले असेल याचा फक्त विचार जरी केला तरीही अंगावर काटा येतो. एखादी व्यक्ती इतकी निर्दयीपणे कशी काय वागू शकते? त्या घाणेरड्या व्यक्तीची काय मानसिकता असेल? त्याने याआधी देखील असे घृणास्पद अत्याचार केलेलेच असतील, म्हणूनच तो इतका निर्ढवला की त्याने त्या चिमुरडीवर अत्याचार केल्यानंतर अत्यंत निर्दयीपणे तिचा जीव घेतला. खरे तर आजकाल स्त्रिया सुरक्षित नाहीतच. त्यांच्यावर कधीही कोणत्याही प्रकारे अत्याचार हा होतच असतो, कित्येकदा स्पर्शातून तर अनेकदा नजरेतून. इथे खरा प्रश्न उपस्थित होतो आणि तो म्हणजे मानसिकतेचा. खरे तर एखाद्यावर अत्याचार करणे, स्त्रियांना उपभोगाच्या नजरेने पाहणे हीच मानसिकता खरी तर मारून टाकली पाहिजे. त्याचा सर्वात आधी इलाज केला पाहिजे, म्हणजे अशा घटना भविष्यात घडणारच नाहीत. जनतेच्या भावना तीव्र होणे हे साहजिकच आहे. त्याचा निषेध म्हणून त्यांनी रस्त्यावर उतरणे हे देखील तितकेच स्वाभाविक आहे. पण म्हणून त्यांच्यावर लाठी हल्ला करणे म्हणजे त्यांच्या फक्त भावनांचाच नाही, तर माणूस म्हणून व्यक्त होण्याच्या नैसर्गिक अधिकारावर झालेला हा हल्ला आहे. कायद्याचे राज्य आहे हे जरी एक वेळ मान्य केले, तर मग अशा नराधम वृत्तीच्या लोकांचे करायचे काय? त्यांना शिक्षा व्हायलाच पाहिजे आणि ती होत असताना इतरांना देखील जरब बसावी अशीच शिक्षा व्हायला हवी. परंतु न्यायव्यवस्था पुरावे मागते, फॉरेन्सिक पुरावे, जाबजबाब. त्या नराधमाच्या वयाचा विचार करता लैंगिक क्षमता चाचणी, मग तारीख पे तारीख आणि फक्त तारीख पे तारीख. आणि जोपर्यंत निकाल लागेल तोपर्यंत तो नराधम जिवंत राहील की नाही याची काय शाश्वती? काही वेळा पोलीस पुढाकार घेतात आणि अशा नराधमांचा एन्काउंटर करतात, पण मग त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होते. न्यायालयाचा लढा त्यांच्या मागे लागतो आणि मग पुन्हा तारीख पे तारीख. त्या छोट्या जीवावर काय बेतला असेल हा विचार तिला जन्म देऊन 4 वर्ष लाडात सांभाळणाऱ्या तिच्या आईच्या आणि सोबतच वडिलांच्या मनात एकसारखा येऊन त्यांना किती प्रचंड वेदना होत असतील याचा फक्त माणूस म्हणून एकदा विचार करा. स्त्री फक्त उपभोगासाठी असते ही मानसिकता सोडून आपला जन्म देखील स्त्रीच्याच पोटी झाला आहे. आपल्याला देखील बहीण आहे, आपल्याला देखील बायको, मुली आहेत, ही भावना जर मनात बाळगली तर अशा घटनांना भविष्यात लगाम नक्कीच लागू शकतो. या घटनेविषयी आणि भविष्यात अशा घडू शकणाऱ्या घटना थांबवण्यासाठी आपले काय मत आहे ते नक्की नोंदवा. आपले महत्त्वपूर्ण मत अशा वाईट प्रवृत्तींना, एखाद्याच्या सुखी संसाराचा विध्वंस करण्यापासून वेळीच रोखू शकते. समता न्यूजसाठी मी तुळशीराम गोपाळा.